नामी तरी ते व्यर्थ चिंतनाही नामी तरी. आणि असंच आहे आजचं भजन वा भजनच असं आहे आजचं. म्हणा रे चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. पहिले म्हटलंय देवाचं नाव घ्या. जीवनाची सुरुवात पण त्याच्यात जर चिंता बा महागडे पहा एक मिनिट पाव माय पाहायला काय हरकत आहे. तुझा बाप म्हणून पाय, भाऊ म्हणून पाय, लक्षात घे लेकरू म्हणून पाय, हो नवऱ्याचा भाऊ म्हणून पाय, पाहायला काही हरकत आहे. पाय ना बाबा पाय चांगली आहे तब्येत, अजून नाही मेलो मरतही नाही. बाबू बाबू ऐकून घ्या बेटा, मस्त हसत जा. हसत आहे रे. इकडे 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 येते नको बसू. इकडे कोमात गेल्यासारखा बसू नको. मस्त हसावले का बा. तुम्हाला शपथ आहे माई 1 रुपयाची इस्टेट नसली चालते. हसलं पाहिजे. 70 वर्षात बिमार नाही पडलो मी. मस्त नवरा बायकोनं हसाव. देवाचं नाव घे नको घेऊ. पहिले हसणं शिक. जे माणसं हसत नाही त्यांचं वावरही पिकत नाही. वावरात जाईल माय त्याचे माय पयाटीवर रोग आला काय हो. तुला तोंडावर आला. तुला तोंडावरला आता पयाटी जाते. लक्षात घे. हसत जा. हसलं पाहिजे. हसत जा माय. नवऱ्यानी हसवाव. घालीचे बाबा चिंता करू नका. फुटका महिन असला चालन तुम्ही असले पाहिजे असं म्हणत जाय. थाका थाकानं मेले काही. हसलं पाहिजे. हसवता द्यायला हसवता मस्त हसाव. घालीचे बाबा हसा. हे बा 3 वेळा टाळ्या वाजवला पटल्या तर नाही पटलं तर वाजवायची नाही. 1 क्विंटल कापूस नाही विकला चालन. माफ करता मला. तुम्हाला खूप पिकलं पाहिजे. मी शेतकरी आहो. गैरसमज करू नका. कापूस कमी पिकला चालन. आपल्या घरात आनंद पिकला पाहिजे. 100 क्विंटल कापूस झाला म्हणजे काय मुंडको खूप असतं का त्याच्यात. आनंद पिकला पाहिजे. बा बाबू लांडे सारी गावाला सांग हे भजन पाठ कर मला. कोणतं सर्वांना म्हणा मा मागून तुमचा भला होईल. ज्या घरात पाय टाकाल त्या घरात 4 चांगल आनंद यागी वनात सुगंधा परी गडबडावा. आनंद यागी वनात सुगंधा परी गडबडावा. जिंदगीभर तुला खोकला ताप येईल तर मी डॉक्टरचे पैसे भरून देईन. 4 औषधा लिहून घ्या. येत जा. लिवपुरी सच्चे रहो अच्छे रहो. म्हटलं समजा एक टाळी वाजून द्या. पहिला मंत्र कोणता आहे बाबू. छत्रपती महाराजांना 4 मंत्र दिले समाजाला. सच्चे रहो अच्छे रहो, प्रेम से रहो प्यार से रहो. दूसरा मंत्र प्रेम से रहो प्यार से रहो, स्वस्थ रहो मस्त रहो. मस्त राहायचं. मस्त मस्त टनाटन मस्त. 4था मंत्र साधे रहो सीधे रहो. आम्ही नुसता येलपाड्या परमार्थ करतो. 3 महिन्यापासून बिमार होता तर भेटील नाही गेला. भेटील नाही गेला. मेल्यावर दुपट्टी घेऊन जाते. फाशी घेतली त्या दुपट्ट्यानं फाशी नाही घेत आहे. काय हलकट दुपट्टी. 2 पुसाच्या कामाचे नेताच काय येल पाळाले. बिमार होता तर भेटील नाही गेले. मा बाप मेला मला 12 टावेल भेटले. 12 त्यातला 1 नेला मी आंघोळीले. मागून गुंडला तर पुढचं दिसेल. म्हटलं पुढून नेताच काय कामाचेच नाही ना काही. खरं बोलतो सत्य बोलतो. दादा बापाच्या तेरवीले पैसे लावणारा पोरगा बहादर नव्हे. मला बोललं पटलं तर टाळी वाजवला बेटा. बापाच्या तेरवीले पैसे लावणारा पोरगा बहादर नव्हे. बापाच्या बिमारीले पैसे लावणारा पोरगा बहादर नव्हे. ए बेटा
तुम्ही जबरदस्त टाळी वाजवला, हे तुमच्या कामाचं आहे. पोरीच्या लग्नाले पैसे लावणारा बाप बहादर नव्हे, पोरीच्या शिक्षणाले पैसे लावणारा बाप बहादर नव्हे. काय करत हा एक सांगू का, पुन्हा आता सगळ्या जणांनी टाळी वाजवला, पटलं तर वाजवायची. तीर्थाले जाणारे माणसं महान नव्हे, आपल्या गावाले तीर्थ बनवणारे माणसं महान नव्हे. कोण्या गावले गेला गजानन बाबा, जिथं बसला तिथं तीर्थ केलं. कोण्या गावले गेला दत्तगीर बाबा, जिथं बसला तिथं गेलं. लक्षात घे, मार खंडन फिरते त्याला सगळं नाटा म्हणते. लक्षात घे. ए बट्ट्या, ए सांगा बसना, ऐकून घे. म्हणून समुद्र कुठं जात नसते, समुद्राजवळ नद्या येत असते. आम्ही नद्या होय, काय होय, नद्या कुठं चालले, नाल्या होय, नद्या होय. लक्षात घ्या. ए बाबा, जीवन महान बनवण्यासाठी एक बोलू, काही महत्वाचे मुद्दे बोलतो. लोक म्हणते मेलेल्या माणसाला खादा द्यायला पुण्य लागते. माया बुद्धीले पटतच नाही. मा कीर्तन चाललो काय, तुम्हाला पटलं टाळी वाजवला. मुर्द्याले खांदा द्यायला पुण्य कसं लाभत? एक बोलू, मुर्द्याले खांदा देणं स्वाभाविकता आहे, हे महानता नाही. मुर्द्याले खांदा देणं हे स्वाभाविकता आहे, पडल्या माणसाले हात देणं हे महानता आहे. पडलेल्या माणसाले हात देणं महानता आहे. चुकीचा परमार्थ करतो आम्ही. बिघडली रीत समाजाची, बिघडली रीत समाजाची हो, बिघडली रीत समाजाची, बिघडली रीत समाजाची, बिघडली रीत समाजाची, बिघडली रीत समाजाची हो, बिघडली रीत समाजाची, बिघडली रीत समाजाची, बिघडली रीत समाजाची, बिघडली रीत समाजाची. आमच्या लहानपणी शाळेमध्ये रीत होती. रीत शिकावं लागे तेव्हा गणित समजेल. ज्याची रीत चांगली त्याचं गणित चांगलं, ज्याचं व्याकरण चांगलं त्याची मराठी चांगली. बाबा आता दोन्ही संपले, अध्याय बंद झाला. तो अध्याय संपला, आता काही नाही. परवा एक पोरगी पाहायला गेलो, त्या पोरीला विचारलं किती शिकली, ते म्हणजे डबल एम ए. ज्याच्यासाठी पाहायला गेलो त्याने समजे नाही डबल एम ए म्हणजे काय होते. तो मला विचारे, काळे महाराज डबल एम ए म्हणजे काय? म्हटलं हे एका यमाला अटपत नाही. बाबू, रीत महत्वाची आहे. काय महत्वाची आहे? रीत. रीत ही जीवनात महत्वाची आहे. एक सांगू, 3 पानाचं बेल वाहले जो सांगतो त्याला प्रदीप मिश्रा म्हणतात. ऐकून घ्या, पुढचं वाक्य पटलं टाळी वाजवला. झाडाचं 3 पानाचं बेल वाहले सांगतो त्याला प्रदीप मिश्रा म्हणतात. आणि देशाला तन मन धन द्यायला सांगतो त्याला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात. 3 पानाचं बेल वाहिलं काय बहादुरकी आहे माय. बेल वाहिल्यावर तुझे पुण्य भेटन कसं? पहिला सवाल आहे मा. सवाल नंबर 1, बेल कोणाचं वय? तो वय का नवऱ्याचं वय का झाडाचं वय? तुले कसं पुण्य भेटन? पुण्य भेटायचं असलं झाडाले भेटन. ऐकून घ्या मा कीर्तन, पुण्य कोणाला भेटन? बेल कोणाचं वय? त्याच्यापेक्षा खतरनाक बोलतो आता. पटलं टाळी वाजवला. हे गाडगे बाबाचे विचार आहे, हे राष्ट्रसंताचे विचार आहे. जिंदगीवर का नारळ फोडतं दत्तगीर बाबाच्या पायावर, तुली देव भेटत नाही तो बापाली भेटत नाही जोपर्यंत डोक्यातला अहंकार फोडत नाही. तुम्हाला टाळी वाजवायला लेट करणं आहे. मला 3 बिटचा वायर पाहिजे. ऐकून घे, नारळ साळायला लागते, पुण्य कोणाले? बेल साल लागते, पुण्य कोणाला? बाई बाया 4 वाजता उठते. बाकीच्या बाया म्हणते धार्मिक बाई आहे. बाईची धार्मिक आहे, 4 वाजता उठते, नुसतं दुसऱ्याचे फुलं चोराले. कोणाचं शेण चोरण, कोणाचे फुलं चोरण, कोणाचं इंधन चोरण.
पुढच्या जन्मात बकरी वशीन तू. बिघडली रीत समाजाची आता हे बोलायला प्रूफ लागेल ना. प्रूफ आहे जगद्गुरु तुकोबारायाचं. बंद्या झाडाचे फुलं व्हाय का बंद्या बेलीचं झाड व्हाय देव भेटत नाही जोपर्यंत हे फुल तुला वाहता येत नाही. कोणतं